नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस के मॅथ्स कोचिंग क्लासमध्ये. तर आज आपण ENC ब्रांचसाठी जो काही तुमचा स्टॅटिस्टिकल डेटा ॲनालिसिस आणि व्हिज्युअलायझेशन कोर्स आहे किंवा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टसाठी प्रोबॅबल क्वेश्चन्स कसे विचारले जातील किंवा जाऊ शकतात त्याच्याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत. तर बघा, मी काही युनिट वाईज काही क्वेश्चन काढलेले आहेत. तर मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही त्याच्यानुसार तुमचा स्टडी करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये थोडंसं त्याचा फायदा होऊ शकतो 100%. बघा, शक्यतो तुमचा जो क्वेश्चनचा पॅटर्न आहे तो प्रत्येक युनिटला 14 मार्क तुम्हाला विचारले जातील. प्रत्येक युनिटवर 14 मार्काचे क्वेश्चन विचारले जातील. तर क्वेश्चनचा पॅटर्न असा असू शकतो, एक क्वेश्चन 8 मार्काला आणि दुसरा क्वेश्चन 6 मार्काला असा असू शकतो. ओके, तर मॅक्झिमम क्वेश्चन हे तुम्हाला स्टॅटिस्टिक्ससाठी न्यूमरिकल बेसिस असतील, म्हणजे की तुम्हाला त्याचे काय करायचं आहे, न्यूमरिकल क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व करायचे आहेत. आणि याच्यामध्ये काही थेरॉटिकल क्वेश्चन पण घेतलेले आहेत आणि काही न्यूमरिकल क्वेश्चन पण घेतलेले आहेत. ते फक्त प्रोबॅबल आहेत, असेच असतील अशी याची श्युरिटी नाही. आता बघा, पहिला क्वेश्चन काय घेतला युनिट नंबर 1मध्ये. मी टोटल 4 क्वेश्चन काढलेत. त्याच्यातले 2 क्वेश्चन न्यूमरिकल आहेत आणि 2 क्वेश्चन थेरॉटिकल आहेत. तर पहिला थेरॉटिकल क्वेश्चन आहे की व्हॉट इज डेटा ॲनालिसिस अँड एक्सप्लेन डेटा ॲनालिटिक्स लाईफ सायकल. हा पहिलाच पॉईंट आहे बघा आपल्या युनिटमधील. तो विचारला जाऊ शकतो, तर त्याचं व्यवस्थित प्रिपरेशन करा. दुसरा आहे एक्सप्लेन डेटा टाईप्स, म्हणजे त्याच्यात जे काही डेटाचे टाईप्स आहेत ते डेटाचे टाईप्स एक्सप्लेन करण्यासाठी तुम्हाला बघा, हा क्वेश्चन 8 मार्काला पहिला विचारला जाऊ शकतो, तर दुसरा 6 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. पॉसिबिलिटीज आहे. आणि दुसरा बघा, तिसरा क्वेश्चन आहे की तुम्हाला म्हटलं जाऊ शकतं की फाइंड मीन, मीडियन, मॉड, ह्या तिन्हीपैकी कोणती एक गोष्ट सांगितली जाऊ शकतं. आणि तुमचा दिलेला जो डेटा आहे तो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा डेटा असू शकतो, कारण 8 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाणार आहे. तर त्याच्याच बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन पण तसा विचारला जाऊ शकतो. दुसरा क्वेश्चन आहे, त्याला ऑरमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की फाइंड रेंज, व्हेरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन अँड कोइफिशियंट ऑफ व्हेरियन्स फॉर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे बघा, असे हे 4 क्वेश्चन आहेत. पण मॅक्झिमम चान्सेस तर जे तिसरा आणि चौथा क्वेश्चन आहे त्याच्यावरच जास्त क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे 70% ह्या कालचा तिसरा चौथा क्वेश्चन येऊ शकतो आणि 30% पहिला आणि दुसरा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, बघा आता दुसरा युनिट नंबर बघा. युनिट नंबर दुसऱ्यामध्ये पहिला क्वेश्चन तुमचा, मी त्याच्यामध्ये टोटल 2 क्वेश्चन काढलेले आहेत, 3 क्वेश्चन काढलेले आहेत. तर बघा, पहिला क्वेश्चन तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायला सांगितली जाऊ शकतं आणि तुम्हाला त्याची कंडिशन वेगळी दिली जाऊ शकते. जसं की तुम्हाला डाईस थ्रो करायला सांगितलं जाऊ शकतो, कॉईन थ्रो करायला सांगितलं जाऊ शकतो. त्याच्या बेसिसवर तुम्हाला म्हटलं जाऊ शकतं की फाइंड द प्रोबॅबिलिटी. फॉर एक्झाम्पल, इफ टॉसिंग अ कॉईन देन फाइंड द प्रोबॅबिलिटी नंबर ऑफ हेड्स और नंबर ऑफ टेल्स, किंवा बोथ हेड अँड टेल, असे काहीतरी कंडिशन्स घेऊन असतील त्याच्यावर तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायला सांगितली जाऊ शकते. ओके, दुसरा क्वेश्चन असा आहे प्रोबॅबल की बघा, तुम्हाला एक रँडम व्हेरिएबल दिलेला असू शकतो. तो रँडम व्हेरिएबल डिस्क्रीट असेल किंवा कंटिन्युअस असेल, दोन्हीपैकी एक शुअर असतो हा क्वेश्चन आणि खूप सोपा आहे. बघा, तुम्हाला त्याच्यात म्हटलं जाऊ शकतं की फाइंड के, म्हणजे के जे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ती तुम्हाला फाइंड करायला सांगितलं जाऊ शकतं. मीन फाइंड करायला सांगितलं जाऊ शकतो. व्हेरियन्स फाइंड करायला सांगितलं जाऊ शकतो. किंवा एक्स ग्रेटर दॅन एखादी प्रोबॅबिलिटी असेल, एक्स लेस दॅन प्रोबॅबिलिटी असेल, ते तुम्हाला फाइंड करायला सांगितले जाऊ शकतं. ह्याच्यातले इथं मी टोटल 5 प्रोबॅबल सब पॉईंट्स घेतले, त्याच्यातले 2 ते 3 तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता बघा, डिस्क्रीट दिला, जर तुमचं रँडम व्हेरिएबल डिस्क्रीट असेल तर तुम्हाला समेशनचं सिम्बॉल वापरायचं आहे. आणि तुमचा रँडम व्हेरिएबल जर कंटिन्युअस असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इंटिग्रेशन वापरायचं. हे आपण नोट्समध्ये दिलेलं आहेत. ओके, आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे तुमचा की डिटरमाइन द प्रोबॅबिलिटी, म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायला सांगितलं जाऊ शकतं बाय युजिंग पॉइसन डिस्ट्रीब्युशन, बाय युजिंग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि बाय युजिंग नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ह्या तिन्हीपैकी कोणत्या एखाद्या 3 डिस्ट्रीब्युशनपैकी कोणत्याही एका डिस्ट्रीब्युशनवर क्वेश्चन तुम्हाला शुअर विचारला जाईल, हे कन्फर्म आहे. किंवा तिन्ही पण डिस्ट्रीब्युशनवर क्वेश्चन विचारला जातो, आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे. पण तुम्हाला तुमच्यासाठी यांच्यासाठी तिन्हीपैकी एकावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. असं हे झालं युनिट नंबर 2. जर काय अडचण असेल तर परत तुम्ही व्हिडिओ बॅक घेऊन बघू शकता. आता पुढचा बघा, युनिट नंबर 3. आता युनिट नंबर 3मध्ये बघा, इथं थोडासा परत थेरॉटिकलचा पार्ट आहे.
की तुम्हाला एक सॅम्पलिंग मेथड म्हणून एक कन्सेप्ट आहे, त्याच्यावर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की व्हॉट इज सॅम्पलिंग मेथड आणि एक्सप्लेन सम ऑफ देम. मग त्याच्यातल्या ज्या काही सॅम्पलिंग मेथड आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितलं जाऊ शकतं. आणि दुसरा क्वेश्चन आहे की इम्पॉर्टंट आहे बघा, की तिसऱ्या क्वेश्चनमध्ये युनिट नंबर 3मध्ये टाईप 1 एरर आणि टाईप 2 एरर असे तुम्हाला 2 एररचे टाईप्स आहेत, त्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला फाइंड करायला सांगितलं जाऊ शकतं. जर तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. ह्याच्यावरचे मी न्यूमेरिकल क्वेश्चन्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करू शकतो जर तुम्ही इच्छुक असाल तर. आता दुसरं बघा काय आहे की न्यूमेरिकल प्रॉब्लेम. आता जे काय झेड टेस्ट आहे, टी टेस्ट आहे आणि काय स्कोअर टेस्ट आहे, ह्या तिन्हीपैकी पण तुम्हाला एका टेस्टवर प्रोबॅबिलिटी फाईंड करा म्हणून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर हे व्यवस्थित बघा. आता टेस्ट थोडंसं समजून घेणं अवघड आहे, पण जर समजून घेतलं तर सिम्पल आहे, तुम्ही इझिली त्याला काय करू शकता, टॅकल करू शकता. पण मी सजेस्ट करेल की तुम्हाला सॅम्पलिंग मेथडवरचा आणि टाईप 1 टाईप 2 एररवरचा क्वेश्चन करा. कारण जर तुम्हाला बेसिक नॉलेज नसेल तर तुम्ही झेड टेस्ट जो काय टेस्टचा पार्ट आहे तो तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकत नाही. ओके, जर तुमचं बेसिक स्ट्रॉंग असेल तर तुम्ही इझिली करू शकता. आता बघा युनिट नंबर 4मध्ये बघा तुम्हाला विचारलेलं आहे की व्हॉट इज एक्सप्लेनेटरी डेटा ॲनालिसिस, म्हणजे शॉर्टमध्ये EDA आणि एक्सप्लेन इट टाईप्स, किंवा त्यालाच ऑर स्टेप्स फॉर EDA, म्हणजे त्याच्या एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिसच्या ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर आता बघा युनिट नंबर 4मध्ये खूप अवघड आहे की क्वेश्चन्स कसा विचारला जाऊ शकतो सांगायचं, तरी पण मी प्रयत्न केलेला आहे. पण जसं मी तुम्हाला युनिट नंबर 1मध्ये म्हटलं होतं तसं युनिट नंबर 4मध्ये जो क्वेश्चन नंबर 12 आणि 13 आहे बघा, मी काय म्हटले की फाइंड द कोरिलेशन कोइफिशियंट बिटवीन 2 व्हेरिएबल. आता ह्याचा पण मी तुम्हाला एक क्वेश्चन यूट्यूबला प्रोव्हाइड करू शकतो. जर तुम्ही इच्छुक असेल तर प्लीज कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला याचं सोल्युशन प्रोव्हाइड करू शकतो. कोरिलेशन कोइफिशियंट बिटवीन 2 व्हेरिएबल 100% क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि तोही 8 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. तुम्ही आत्ताच त्याचे प्रिपरेशन करून घ्या. आणि दुसरा क्वेश्चन आहे फाइंड द रिग्रेशन लाईन. आता बघा दोन्हीपैकी एक विचारलं होतं. फाइंड द रिग्रेशन लाईन तुम्हाला y1x किंवा x1y साठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि युनिट नंबर 4मध्ये हे 2 क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट्स आहेत. दोन्ही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील म्हणजे जातीलच. ओके, हे झालं युनिट नंबर 4. आता बघा लास्ट युनिट आहे. लास्ट युनिट नंबर बऱ्यापैकी थिओरॉटिकलच आहे, तरीही मी 2 क्वेश्चन इथं सांगितलेले आहेत. बघा त्याच्यामध्ये काय आहे, व्हॉट इज टाईम सिरीज ॲनालिसिस. हे पूर्णपणे थिओरॉटिकल युनिट आहे, तर त्याच्यामध्ये टाईम सिरीज ॲनालिसिस खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर ह्याचे डेफिनेशन व्यवस्थित करून घ्या. आणि त्याचे टोटल 4 कंपोनंट्स आहेत, सिजनॅलिटी, सायक्लिक, व्हेरिएबिलिटी, रँडम व्हेरिएबल, असे 4 टोटल कंपोनंट्स आहेत. ते कंपोनंट तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितले जाऊ शकतात, कारण हा क्वेश्चन 8 मार्काला विचारला जाऊ शकतो जर विचारला तर. आणि दुसरा क्वेश्चन आहे न्यूमेरिकल क्वेश्चन. जर टाकला तर न्यूमेरिकल क्वेश्चन असा शकतो की फाइंड द प्रिन्सिपल कंपोनंट ॲनालिसिस. आता हा थोडासा कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे. मी सजेस्ट करेल की तुम्ही पहिल्या क्वेश्चनचं थोडंसं व्यवस्थित प्रिपरेशन करा, आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रोबॅबल क्वेश्चन हाच विचारला जाऊ शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत त्याला शेअर करा. आणि जर ह्याच्यातले काही न्यूमेरिकल क्वेश्चन्स तुम्हाला हवे असतील तर नक्कीच कमेंट करा, तुम्हाला ते प्रोव्हाइड केले जातील. किंवा काही विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता, मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेल PDF स्वरूपामध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.